अतिवृष्टीग्रस्तांना शासनाचा आधार। हदगाव तालुक्यातील 269 कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत। आमदार बाबूराव कदम कोळीकरांच्या हस्ते बाधित कुटुंबांना अनुदान। मागच्या महिन्यात हदगाव शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले होते। त्यांना आज शासनाच्या अनुदान स्वरूपी 10,000 रुपयांचा धनादेश आमदार बाबूराव कदम कोळीकर यांच्या हस्ते 48 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला व उर्वरित लाभार्थी यांचे आधार कार्ड, बँक पासबुक, काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तर उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे। सदरील धनादेश वितरणाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला असून यावेळी आमदार कोळीकर, तहसीलदार सुरेखा नांदे, भास्करदादा वानखेडे, संदेश पाटील, शीतल भांगे, भाजपाचे तालुका अध्यक्ष बाळा पाटील, स्वीय सहाय्यक बबन कदम, बबन माळोदे, राजू तावडे, माजी सभापती माहुरे, संजय पांडे, हदगावचे मंडळ अधिकारी विजय महाजन, तलाठी हसना बादे, मारुती राऊत, किशन काबळे यांच्यासह महसूल प्रशासनाचे कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। 15, 16, 17 या 3 दिवसांमध्ये मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन हदगाव शहरामध्ये जवळजवळ 143 लोकांना आता आपण चेक वाटप केला। तसे पूर्ण हदगाव तालुक्यामध्ये 459 जे बाधित कुटुंब झाले, त्या बाधित कुटुंबाला सुद्धा द्यायचे काही लोकांना दिलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने आता आपण 143 लोकांची यादी वाचून दाखवलेली। परत काही 5-25 लोक आणखी सुद्धा आहेत हदगाव शहरातले। त्याच्यामुळं ज्यांच्या घरात पाणी गेलं ते अंगावरच्या कपड्यांशी बाहेर निघाले, त्यांचं अन्नधान्य पूर्ण भिजलं, त्यांचे कपडे लत्ते भिजले, अशा लोकांना मदत म्हणून शासनाच्या वतीनं 10,000 रुपये मदत देण्याचं जे आहे ती 10,000 रुपयाची मदत आता वाटप करण्यात आलेली आहे जवळजवळ 143 लोकांना। आणि आणखी सुद्धा काही लोक राहिलेले आहेत आणि बाकी शेतीचे सुद्धा नांदेड जिल्ह्याला जे 15, 16, 17 ऑगस्ट आणि 27, 28 ऑगस्ट ह्या पावसाचेच 553 कोटी रुपये मिळालेले आहेत नांदेड जिल्ह्यासाठी। त्याच्यानंतर सतत म्हणजे 1.5 महिना झालं पाऊस सतत सुरू आहे। 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट 1 महिना आणि हे म्हणजे 15 दिवस म्हणजे 45 दिवस सतत सोयाबीन आणि संपूर्ण शेती पिकं पाण्याखाली आहेत। त्याच्यामुळं कंटिन्यू 45 दिवस, कारण त्या पिकाची मुदतच 90 दिवसाची आहे आणि 45 दिवसच सतत पाणी आणखी किती दिवस राहतील। मला तर वाटते ह्या वर्षी पिकं काढण्याची सुद्धा गरज पडणार नाही अशी जर परिस्थिती राहिली तर आपल्याला दिसूनच येईल। त्याच्यामुळं ही जी आता जे पैसे मिळालेले आहेत सर्वेप्रमाणे ते मागच्या याच्या अहवालानुसार आणखी त्याच्यामध्ये पुरवणीसुद्धा आम्ही मागणी केली। कालच मंत्री महोदय संजय भाऊ राठोड नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यांना सायंकाळी 6 वाजता ते 8 वाजेपर्यंत बैठक चालली। त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही पुरवणीची मागणी केली। ही दिलेली 553 कोटी निधी खरंच कमी आहे, परंतु त्यावेळेच्या सर्वेप्रमाणे होती आणि पुरवणीची सुद्धा नवीन यादी येईलच, परंतु तात्काळ मदत करावी या दृष्टीनं पहिला जे अहवाल गेला त्या अहवालाप्रमाणे शासनानं मदतीसुद्धा जाहीर केलेली आहे। परंतु ती मदतसुद्धा तुटपुंजीच आहे, मी मान्य करतो, परंतु मदतसुद्धा परत जास्तीची वाढून येईल।